निर्णय घ्या नाही तर आंदोलन भडकणार, शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा. कांदा आणि मक्याच्या दरात सातत्यानं होत असलेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी चांदवड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. राज्य आणि केंद्र सरकारने 22 फेब्रुवारीपर्यंत दराबाबत ठोस निर्णय न घेतल्यास 23 फेब्रुवारीपासून 50हून अधिक शेतकरी आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. मीटिंग हॉलमध्ये सर्वपक्षीय या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते, प्रमुख नेते आणि शेतकरी बांधवांची या ठिकाणी मीटिंग झाली. कारण गेली आठवड्यापासून, 15 दिवसापासून किंवा महिन्यापासून कांद्याचे, मकाचे भाव अतिशय कोसळलेले असल्या कारणाने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर शेतकऱ्यांनी विनंती केली की आमच्यासाठी सर्वांनी पुढे यावं आणि म्हणून 4 दिवसापूर्वी या ठिकाणी प्रमुख 4-2 लोकांनी निर्णय घेतला की शेतकऱ्यांची बैठक घेऊन आपण पुढील दिशा या ठिकाणी निश्चित करावी. आणि म्हणून 23 तारखेपासून या ठिकाणी आमरण उपोषणाचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. आणि एवढंही करून झालं नाही तर भविष्यामध्ये रस्ता रोको असेल, मोर्चे असेल, हेही निघतील. याचं कारण एकच आहे की आपण जर बघितलं तर मागच्या वर्षामध्ये संपूर्ण कांद्याचे भाव 600-700 हजाराच्या आत आहे आणि आज उत्पन्न खर्च जवळजवळ 1500 रुपये या ठिकाणी आपल्याला प्रति क्विंटल त्या ठिकाणी येतो. आणि हा फरक खऱ्या अर्थाने आता शेतकऱ्यांना अनुदानाच्या रूपानं सरकारने दिला पाहिजे, ही प्रमुख शेतकऱ्यांची मागणी आहे. मकाच्या बाबतीमध्ये अशी गंमत आहे की सरकारने तर हमीभावाने मका खरेदी सुरू केली, परंतु दिवसाला फक्त 50 क्विंटल 40 क्विंटल ही खरेदी त्या ठिकाणी केल्या जाते. त्यामुळे 1500, 1000, 1200, 1400, 2000 लोकांची नोंदणी होऊन आत्ताशी जास्तीत जास्त 100-150 लोकांची गेलेली आहे. मग राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय? किंबहुना आज मकाचे दर जर बघितले तर 1500-1600च्या आसपास असल्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ती नोंदणी पुन्हा सुरुवात करावी, जेणेकरून जे शेतकरी वंचित राहिले त्यांना त्याचा लाभ मिळेल. आणि आज ज्या छोट्या प्रमाणामध्ये सेंटर्सला खरेदी चालू आहे त्याचा लक्षांक वाढून दिला पाहिजे, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी 23 तारखेपासून सर्वपक्षीय आमरण उपोषण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये आम्ही सर्व सुरू करणार असो. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही. सरकार काही लक्ष देत नाही, फक्त थापा मारतं. याची काही दक्षता घेतली पाहिजे. मकाचं काय अवस्था आहे, काही लोकांना पावत्या मिळत, काही लोकांना मिळत नाही.